नमस्कार मित्रो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे की हे जे वेगवेगळे धरणं आहेत, इरिगेशन डिपार्टमेंटची जी धरणं आहेत, धरणाच्या लगतच्या ज्या शेतजमिनी आहेत त्याचं जे चुकीच्या पद्धतीने झालेलं भूसंपादन आहे, त्या भूसंपादनाच्या अनुषंगाने आणि त्यावर असलेली घरं पाडण्यासाठी जे आत्ता नोटिसी काढल्या आहेत इरिगेशन डिपार्टमेंटनी, त्या विषयाने आज आपण माहिती बघूया. बघा, आपल्याकडे धरणासाठी जेव्हा भूसंपादन झालं तेव्हा मुख्यतः दोन प्रकारे झालं की एक तर आधी मेन भूसंपादन झालं, नंतर वाढीव भूसंपादन झाले. भूसंपादनाची प्रक्रिया काय आहे? आधी नोटीस निघते, सर्वे होतं, अवॉर्ड डिक्लेअर होते, त्याच्यानंतर तुम्हाला मोबदला मिळतो आणि मोबदला मिळाल्यावर तुम्हाला तुमचा ताबा घेतात आणि ताबा पावती करतात. म्हणजे या प्रक्रियेमध्ये 4 डॉक्युमेंट महत्वाचे असतात. डॉक्युमेंट नंबर 1 नोटीस, डॉक्युमेंट नंबर 2 अवॉर्ड, जे तुम्हाला अवॉर्ड डिक्लेअर झाला, डॉक्युमेंट नंबर 3 तुम्हाला जो मोबदला दिला त्याची एक वही असते, त्यांच्याकडे नोंद वही, त्याच्यातल्या नोंदी, हे तिसरं डॉक्युमेंट. आणि चौथं डॉक्युमेंट पंचनामा होतो, ताब्याचा पंचनामा. एका गावातील जेवढ्या जमिनीचा ताबा घेतला त्याचा पंचनामा होतो, त्याच्यावर तुमच्या सह्या असतात. हे 4 डॉक्युमेंट असतात. या आधारे मग 7/12 जो आहे, 7/12 तुमचं नाव कमी होतं आणि हे जे इरिगेशनवाले आहेत त्यांचं नाव 7/12 आलं. ही प्रक्रिया आहे. या प्रक्रियेन्वये आसपासची जेवढी काही गावं आहेत जिकडे धरणं आहेत, धरणाच्या आसपासच्या जमिनीच्या ज्या काही संपादन झालं जमिनींचं, ते अशा पद्धतीने झालं. बरं, आज काय परिस्थिती आहे? परिस्थिती ही आहे की तुमचा समजा एखादा गट आहे 5 एकरचा, तो धरणाच्या लगत आहे, आजूबाजूला आहे. इरिगेशनवाल्यांनी काय केलं, त्या 5 एकरच्या गटातील त्यांना 2 एकर जमीन पाहिजे असेल तर त्यांनी आरक्षण अख्ख्या गटावर टाकलं, म्हणजे 5 एकरवर टाकलं. त्याच्यामुळे झालं काय, 5 एकरवर तुमचं आरक्षण टाकलं, 7/12 वरून तुमचं नाव कमी होऊन यांचं नाव आलं आणि यांनी वापरलं मात्र 2च एकर. उरलेली 3 एकर तुमच्याच हातात आहे. कधीपासून आहे? 1960-70 पासून, म्हणजे आज 50 वर्ष झाली तुमच्याच हातात आहे. तुम्ही त्याच्यावर घर बांधलं, राहता, व्यवसाय करता, सगळं चालू आहे. हे असं चालू असताना अचानक आत्ता मागच्या 8 दिवसापासून सगळ्यांना नोटीस आलेत. काय? जे तुमच्या ताब्याची 3 एकर जमीन आहे ती तुम्ही आता रिकामी करा, कारण 7/12 इरिगेशनचं आहे, ती रिकामी करा, तुमचं अतिक्रमण आहे, अशा पद्धतीचं नोटीस आलं आणि अतिक्रमण हटवायला सुरुवात केली. बरं, यावर उपाय काय आहे? उपाय असं आहे की जे मी तुम्हाला 4 डॉक्युमेंट सांगितलं ना, पहिला डॉक्युमेंट नोटीस, दुसरा अवॉर्ड, तिसरा मोबदला आणि चौथा पंचनामा ताब्याचा, हे जे 4 डॉक्युमेंट आहेत ते काढा आणि तपासा. जर तुम्ही मोबदला घेतला नसेल शेतकऱ्यांनी तर तुमचं जे हे संपादन आहे ते संपादन रद्द करता येतं, पहिलं. आणि दुसरं, जर तो ताब्याचा पंचनामा आहे ना, चौथा डॉक्युमेंट सांगितला, त्या पंचनाम्यावर तुम्ही सही केलं नसेल तर याचा अर्थ होतो की तुमची जमीन त्यांनी ऍक्च्युअल ताब्यात घेतली नाही, असं त्याचं इंटरप्रिटेशन निघतं. त्याच्यामुळे त्या आधारे सुद्धा तुम्ही चॅलेंज करू शकता आणि तुमची जमीन मोकळी करू शकता. आता तुमचा प्रश्न असेल की सर, आमच्याकडे हे दोन्ही कागद नाहीत, पण आमची जमीन अख्ख्या गटाला यांनी आरक्षण टाकलं, जेव्हा की माझं 5 एकरचं गट होतं, 2 एकरच यांना पाहिजे होती, पण यांनी अख्ख्या 5 एकरवर टाकलं, 3 एकर आजही माझ्या ताब्यात आहे, आत्ता नोटीस आली की रिकामं करा. मग आम्ही काय करू? आता दोन्ही कागद नसेल तर तुमच्याकडे एक पर्याय आहे, तो म्हणजे रॉंगफुल ॲक्विजिशन. या ग्राउंडवर तुम्ही बॉम्बे हायकोर्टात रीट पिटिशन दाखल करून तुमची जमीन मोकळी करू शकता. आता रॉंगफुल ॲक्विजिशन म्हणजे काय? बघा, एखादी जमीन त्या प्रोजेक्टसाठी उपयोगी नसताना जर संपादित केली तर रॉंगफुल ॲक्विजिशन म्हणतात. गरज पब्लिक युटिलिटीसाठी वापरल्या जात नाही तरी ती संपादित केली तर रॉंगफुल ॲक्विजिशन म्हणतात. आवश्यक नसताना गरजेपेक्षा जास्त क्षेत्र संपादित केलं तर रॉंगफुल ॲक्विजिशन म्हणतात. किंवा कुठलाही संबंध नसताना चुकीच्या पद्धतीने सर्वे करून ही जमीन संपादनात समाविष्ट करून संपादित केली, असं ग्राउंड असेल तरी रॉंगफुल ॲक्विजिशन म्हणतात. यापैकी काही झालं असेल तरी रॉंगफुल ॲक्विजिशनच्या ग्राउंडवर तुम्ही बॉम्बे हायकोर्टात जाऊन तुमची जमीन मोकळी करू शकता. तुमच्या बाबतीत असं झालं का? हो, झालंय. कारण तुमचा गट 5 एकरचा आहे, त्यांना पाहिजे 2 एकर, पण त्यांनी अख्ख्या 5 एकरवर आरक्षण टाकलंय, तर तुम्ही त्यांना 2 एकरचीच गरज आहे, त्यांनी तेवढं घ्यावं, उर्वरित 3 एकर आमच्या हातात आहे, याला रॉंगफुल ॲक्विजिशन डिक्लेअर करून ही रिलीज करावी, अशा पद्धतीचं पिटिशन दाखल करू शकता आणि तुमची जमीन मोकळी करू शकता. बरं, या अनुषंगाने काही जजमेंट आहे का? हो, रिसेंटली गवई साहेबांचा जजमेंट आला आहे. त्याच्यामध्ये म्हटलं आहे की जर संबंधित शासन किंवा एखादी संस्था संपादित जमीन वापरत नसेल तर ती रिकामी करावी आणि शेतकऱ्याला परत द्यावी, मूळ शेतकऱ्याला.
किंवा मूळ शेतकऱ्याचा सलग ताबा आहे, हा कंटिन्युअस पोझिशनमध्ये आहे त्या जमिनीच्या, तर मात्र त्या केसमध्ये सुद्धा शेतकऱ्याला ही जमीन मिळते. तुमच्या केसेसमध्ये असं झालं असेल की रॉंगफुल पोझिशन झालं असेल किंवा रॉंगफुल ॲक्विजिशन झालं असेल, तर त्या ग्राउंडवर तुम्ही तुमचं जमीन रिलीज करू शकता, रिग्रांट करू शकता. त्यामुळे मित्रो, धरण आणि परिसरात जर तुमची जमीन असेल, आवश्यक नसताना अधिकची जमीन संपादित केली असेल, त्या केसमध्ये मी जे 2 डॉक्युमेंट सांगितले त्याच्या आधारे किंवा ते नसेल तर रॉंगफुल ॲक्विजिशन याच्या आधारे तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता आणि तुमची जमीन रिलीज करू शकता. याला अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रॉंगफुल ॲक्विजिशनचं ग्राउंड घेताना पार्शल ॲक्विजिशन हा एक मुद्दा टाकायचा की 5 एकरचा माझा गट होता, त्यांनी 2 एकर त्यांना पाहिजे आहे ते पार्शल ॲक्विजिशन करावं, उरलेली 3 एकर आम्हाला रिलीज करावी किंवा आमच्या नावे रिग्रांट करावी. अशा पद्धतीचं तुम्ही ग्राउंड घेऊन तुमची जमीन मोकळी करू शकता. तर ही होती माहिती धरणालगतच्या जमिनीचं चुकीच्या पद्धतीने झालेलं भूसंपादन, त्याच्यावरील कायदेशीर तरतूद आणि एक जजमेंट. आता 2 सूचना. थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्त्वाचं काम असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर केसची माहिती लिहून पाठवा. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.